नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 5वी विषय गणित या पुस्तकामधील विभाग पहिला यामधील प्रकरण 2 संख्याज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. पान नंबर आहे 3. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू संख्याज्ञान उदाहरण संग्रह 2. चला पाहू. दशमान संख्या लेखन पद्धतीत 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या हे आपण पाहिले आहे. आता उजळणी. उदाहरण संग्रह 2. प्रश्न 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. इथे 2 अंकी संख्या तयार करताना 1 ते या 10 संख्या आहेत. यामधून 2 संख्या निवडायच्या, त्याच्या 2 अंकी संख्या तयार करायच्या. 3 अंकी संख्या तयार करताना 3 अंक घ्यायचे, 3 अंकी संख्या तयार करायची. 4 अंकी संख्या तयार करताना 4 अंक घ्यायचे, संख्या तयार करायची. पण कोणताही अंक एकदाच घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण तयार केलेले 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी आणि 5 अंकी. इथे 2 अंकीमध्ये 16, 27, 24, 97, 43, 68 अशा 6 संख्या तयार केलेल्या आहेत. 3 अंकीमध्ये 256, 581, 532, 483, 521, 798. तर 4 अंकीमध्ये 2451, त्यानंतर 9842, 3179 या 4 संख्या तयार केलेल्या आहेत. 5 अंकी संख्यामध्ये 12345, त्यानंतर 53216, 34242, 78439 अशा तुम्ही 10 संख्या तयार करायच्या आहेत. तर पुढचा प्रश्न पाहू. 2. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. देवनागरी संख्याचिन्हात आता इथे 2359 आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये त्याचे वाचन 2359. संख्येचे वाचन 2249. तर इथे देवनागरी संख्येमध्ये 32756. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात याचे आपण लिखाण करू 32,756, म्हणजेच 32756 संख्येचे अक्षरी लेखन केलेलं आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 67,859. तर देवनागरी संख्याचिन्हामध्ये 67,859 आणि संख्येचे लिखाण आपण केलेलं आहे. 1034, 1034, 1034. प्रश्न 5. 27,895 लिहायचं आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 27,895, 27,895. प्रश्न 3. प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांची कागदाच्या पिशव्या करून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. तर त्या पिशव्यांची तालुक्याने संख्या वाचा व ती संख्या अक्षरे लिहा. कोपरगाव 12,40, शेगाव 28,095, कर्जत 31,608, संगमनेर 10,972 या अखेरी संख्या लिहायच्या आहेत. प्रश्न 4. एकूण किती रुपये होतील ते लिहा. 1,000 रुपयाच्या 20 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 14 नोटा. तर हे किती रुपये झाले करण्यासाठी आपण 1,000 गुणिले 20 केले, 100 गुणिले 5 केले, 10 गुणिले 14 केले, याचा गुणाकार करू. 20,000, 20,000 असे सुद्धा आपण करू शकतो. किंवा 20मधील एक शून्य आणि 1,000 मधील 3 शून्य घेतले आणि बे एके बे, म्हणजे झाले 20,000. अशा पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो. त्यानंतर 5,000, 5,000, 5 एके 5 झाले 500 रुपये. त्यानंतर 14,000, 14 एके 14, 140 रुपये झाले. तर या तिन्ही संख्यांची आपण काय करायचे, आता एकूण किती रुपये काढण्यासाठी 3 संख्यांची बेरीज करायची आहे. तर 20,000 अधिक 500 अधिक 140, 0 0, 4 4, 5 आणि 1 6, परत 0,
2 किती रुपये झाले? 20,640 रुपये रक्कम झाली. अशा रीतीने तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, 1,000 रुपयेच्या 15 नोटा. प्रश्न 2, 1,000 रुपयेच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी. आता मगाशी आपण केल्याप्रमाणे 1,000 गुणिले 15 केले, 100 गुणिले 12, 10 गुणिले 8, 1 गुणिले 5 म्हणजे 1 रुपयाची 5 नाणी आहेत. म्हणून इथे नाणी लिहू. इथे या ठिकाणी नोटा, नोटाच्या ऐवजी आपण नो असे लिहू. आता प्रत्येक संख्येचा गुणाकार करू. 1500, 1500, 1500, 15 एके 15, 15,000, 1200, 1200, 12 एके 12, 1200 रुपये, 800, 8 एके 8, 80 रुपये झाले. त्या ठिकाणी 5 एके 5 म्हणजे 5 रुपये झाले. तर या सर्व संख्यांची आपण बेरीज करू म्हणजे एकूण रक्कम मिळेल. बेरीज करू. 5 अशी 5, 0 अशी 0, 8 अधिक 2 10, चले 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 1 17,000 5 एकूण रुपये झाले. आता प्रश्न 5, 4, 5, 0, 3, 7 हे अंक एक एकदाच वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर इथे 4, 5, 0, 3, 7 आपण लिहिलेले आहे. सर्वात मोठी संख्या आहे 75,430. सर्वात लहान संख्या आपण काढली 30,457. म्हणजे सर्वात मोठी संख्या काढताना उतरता क्रम वापरायचा आणि लहान संख्या काढताना चढता क्रम वापरायचा. प्रश्न 6, गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. त्या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तळा, मोरेगाव, आष्टा, गगनपाडा, बामोरा, रागड, वाशी, बोदवड, वेल्हे, मोरवाडा ही गावे आणि त्यांची लोकसंख्या दिलेली आहे. प्रश्न 1, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव या ठिकाणी आहे वाशी, 92,173. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव. मोरवाडा व मोरेगाव या दोन्ही गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? मोरेगावची लोकसंख्या आहे 87,012 आणि मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890. तर मोरेगाव या गावाची लोकसंख्या जास्त आहे, ती आहे 87,012. प्रश्न 3, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव आहे इथे 2, गगनबावडा आणि भामरागड 35,004 याच्यामध्ये आहे. पण यामध्ये गगनबावडा या गावची लोकसंख्या सर्वात कमी आहे म्हणजे 35,777 आहे. समजलं बालमित्रांनो? अशा पद्धतीने आज आपण पान नंबर 3 वरील उदाहरण संग्रह यामध्ये 5 अंकी संख्या तयार करणे, त्या संख्या देवनागरी व आंतरराष्ट्रीय लिपीत लिहिणे व त्याचे अक्षरी लेखन करणे याचा अभ्यास केलेला आहे.